नमस्कार. आज खूप दिवसाच्या नंतर स्वामींची पूजा केली. झालं असं की आमच्या घरी सुयार होता आणि त्यामुळे मी 10 ते 12 दिवस पूजाच केली नव्हती. उंबरठ्याची छान पूजा करून घेतली. त्यानंतर मग आर्याला स्कूलला पाठवून छान देव धुवून घेतले. देवांची पूजा केली. बरं वाटलं एकदम आणि त्यानंतर रांगोळी काढली. नाश्ता करून मी माझ्या कामावर आली. माझे कुकिंगचे काम आहेत आणि त्या कामावरचं सगळं काम वगैरे करून घेतलं आणि इथूनच जायचं होतं मला. घरातलं थोडं सामान संपलेलं ते आणायला आणि नरेश खालीच होते. मी आणि नरेश निघाले आणि इथे रिलायन्सला आली. तिथून सगळं सामान वगैरे घेतलं आणि बिलिंग वगैरे करून घरी आली. घरी आल्याच्यानंतर काय बनवू तर मी कढी बनवायला घेतली दह्याची. इथे मी मिश्रण एक बनवलं आहे. त्याच्यासाठी कोथिंबीर, जास्त अशी लसूण, थोडंसं अद्रक आणि तिखटप्रमाणे हिरवी मिरची घालून याच्यामध्ये पाणी घालून छान पेस्ट करायली आणि इथे मी दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घालून पाणी घालून यांना घोल तयार केला. पातेल्यामध्ये थोडं तेल गरम करून ह्याच्यामध्ये फोडणीला मी राई, जिरा, बडीशेप आणि मेथी दाणे, सुकी मिरची, कढीपत्ता आणि ती पेस्ट घालून ह्याच्यामध्ये हळद घातले. त्यानंतर मग दह्याची पेस्ट टाकली आणि याला छान कळ आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ घातले. स्लो गॅसवरच शिजवायचे आणि खूप छान अशी ही कढी तयार होते. आणि जेवून झाल्याच्या नंतर मग आर्या ट्युशनला निघाला. मला थोडा लाड करत होता आणि इतका मोठा झाला हा. तो ट्युशनला गेल्याच्यानंतर नमिताकडे आली होती. ती गावावरून आली होती आणि तिच्या मांजरीला 2 बेबी झाले आहेत. खूपच क्यूट असे बेबी होते आणि नमिताने माझ्यासाठी आणली होती फणसाची कुयरी आणि काजूच्या बिया आणि ह्याची रेसिपी तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन. तर असं होता दिवस. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.